थंडीचे दिवस आणि अशी गोड सकाळ खूप छान वाटतं. नमस्कार, मी उत्कर्षा तुमचं माझं डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आज ब्लॉगमध्ये काय असणार आहे. तर खरंच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे की नाही ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज टिफिनला काही नव्हतं, फक्त साधा असं मसाले भात होता आणि नाश्त्याला फक्त पोहे होतं. आणि टिफिन बनवतेच मसाले भात वगैरे बनवतेच तेवढ्यात रुही उठली होती. एवढे सकाळी तर थंडीची एवढी झोप लागते, पण तिला काही झोप लागत नाही. तर ती एकदम मॉर्निंग बर्ड आहे, सकाळी लवकर उठते ती. तर साधा असा मसाले भात केला होता आज. फक्त मॉर्निंग रुटीन शूट करणं पॉसिबल नसतं, कारण सकाळी खूप धावपळ असते. पण सध्या रुईला सुट्टी असते, क्रिसमसच्या सुट्ट्या तिला 10-1 दिवस, त्यामुळे म्हटलं चल आज करूयात. आणि ती झोपली होती, पण ती अचानकच उठली मध्येच, त्यामुळे ती सकाळीच आणि खेळायला लागली. आणि उठल्या टी व्ही लागतो आणि ते तारक मेहता फॅन आहे ती तारक मेहताची. तर आवरून झालं होतं, तेवढ्यातच उजेड पण पडला. छान वाटत होतं सकाळी, खूप मस्त. तर असं मसाले भात, पोहे वगैरे केलं होतं. टिफिन देऊन मी तयार झाली, पण घर काही तयार नव्हतं. म्हणजे घरात सगळाच पसारा होता. रुही पण तयार झाली होती, पण हे सगळं आवरायचं राहिलं होतं आमचं. तर चला पटपट ते आवरून घेते. मग आधी बेडरूम साफ केला. तर चॅनल मॉनिटाईजचं असं होतं की मी झोपली होती आणि सकाळी मला असं स्वप्न आलं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं, ते पण 8च दिवसात. आणि तुम्हाला माहिती, जसं की मी नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट केलं आहे, तर सारखे तेच विचार चालू असतात की किती सबस्क्रायबर वाढणार, किती वॉच टाईम कंप्लीट झाला. तर तेच विचारत असते मी दिवसभर, त्यामुळे कदाचित मला तसं स्वप्न आलं असणार आहे. झालं ते चॅनल मॉनिटाईज, पण ते स्वप्नात झालं. होप फॉर द बेस्ट, लवकरच ते स्वप्न पूर्ण होणार माझं. तर सगळ्या गॅलरीज वगैरे धुवायचे होते आज. शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे खूप धूळ येते घरात. तर दोघं साईडच्या गॅलरीज स्वच्छ करून घेतल्या, धुवून घेतल्या. आणि रुहीला थोडं बरं नाही, त्यामुळे ती थोडी चिडचिड करते आज. त्यामुळे आज काही जास्त काम नव्हतं काढलं, थोडं चाललं होतं. ती थोडी सकाळी खेळत होती, त्यामुळे म्हटलं चल थोडं आवरून घेते पटकन. माझं पाणी खेळून झालं होतं, तिचं पाणी खेळायचं राहिलं होतं, त्यामुळे नंतर ती आली गेली पाणी खेळायला. नंतर हॉलचा पसारा आवरून घेतला. रुही तोवर टीव्हीच बघत होती. किती जरी आवरलं तरी थोडं जरी इकडे तिकडे झालं की रुही परत तोच पसारा घालते. लहान मुलं असली की पसारा असतोच, त्यामुळे फरची पण लगेच पुसून घेतली. आज करायचा होता गाजरचा हलवा, त्यामुळे म्हटलं सगळं क्लीन करून घेते आधी आणि मग हलवायला लागते, कारण त्याला बराच वेळ जातो. आणि मी तिकडे गेली, लगेच ती पाण्यात हात घालायला लागली. तिला लुडबुड करायला खूप आवडते. तिला असं वाटतं मम्मी काम करते म्हणजे मम्माला मज्जा येते म्हणून काम करते. तर तिला पण तेच करायचं होतं. नंतर म्हटलं चल गाजर वगैरे धुवून घेतले मी आणि पुढे आणून ठेवले. तर तेव्हा तिचं काम चालू झालं, मग मला हेल्प करायचं. तर ती पण सांगते, मम्मा मी असं करू का, मी मोठी झाली का मग करणार मम्मा, तू जेवण झाली का. तिला मी म्हणत होते रुही नको अगं, हाताला लागेल, तरी पण ती मध्ये करत होती. सगळे साल वगैरे काढून घेतले गाजरांची, पटापट किसून घेतले. 1 किलो गाजरचा हलवा करते मी, तर तुम्ही ट्राय करू शकता, मी करते तशा पद्धतीने. छान तयार झाला आता हलवा पण. अशा प्रकारे सर्व गाजर स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घेतली, नंतर ते पूर्ण किसून घेतले. आणि आमचा हा सगळा कार्यक्रम टी व्ही बघतच चालला होता. आणि रुही सोबतीला असली की माझी कामं पण होतात, म्हणजे कळत नाही कधी होतात, वेळ लागतो, पण होऊन जातं तिच्या नादात.
कारण ती सारखी लोडबोड करत असते. थोडं आधी तूप टाकायचं 2 टेबलस्पून आणि त्यात 10-1 मिनटं चांगला कलर चेंज होईपर्यंत तुपात चांगला गाजर परतून घ्यायचा. गाजर खूप गोड आणि एकदम लाल कलरचे होते, त्यामुळे त्यांचा हलवा एकदम छान आला होता. तर असा कलर चेंज होईपर्यंत मी त्याला चांगला परतून घेतला. बराच वेळ परतला, 10 ते 12 मिनटं त्याला परतून घेतला फक्त तुपात. अजून त्याचा कलर चांगलाच डार्क झाला आहे. त्यानंतर त्याच्यात दूध टाकलं. दूध थोडं जास्तीचं टाकायचं. जास्त दुधात जर शिजवला तर खूप टेस्टी बनवून तयार होतो, म्हणून मी जास्त दूध टाकते. म्हणजे गाजर बुडेल एवढं दूध टाकायचा आणि त्या दुधात पूर्ण त्याला शिजवून घ्यायचा. जोपर्यंत पूर्ण दूध आटत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण शिजवून घ्यायचा. असा ट्राय करून बघा तुम्ही. एवढा वेळ लागतो हा असा हलवा व्हायला, पण टेस्टी लागतो. तेवढ्यात रुईला भूक लागली होती. मग म्हणे मला ॲप्पे करून दे मम्मा. मग मी तिला पटकन रव्याचे ॲप्पे करून दिले. एकदम लवकर बनवून तयार होतात हे ॲप्पे. थोडंसं सायट्रिक ॲसिड, नंतर थोडासा सोडा आणि गाजर वगैरे असे थोडे टाकले होते. ॲक्च्युली तिला बरं नाही, त्यामुळे म्हटलं तिच्या आवडीचं करते, निदान खाईल तरी. बरंच पाणी टाकलं तरी घट्ट होऊन जातं, त्यामुळे त्याच्यात पाणी थोडं जास्तच होता, कारण रवा पाणी शोषून घेतो सगळं. अशा प्रकारे सगळे ॲप्पे लावून दिले आणि तिकडं हलवा पण शिजत होता. त्याला फक्त मध्ये मध्ये मिक्स करत राहा, नाही तर खाली चटकायचा. तर अशा प्रकारे थोडंसं दूध आटलं होतं आणि ॲप्पे पण तयार झाले होते. ॲप्पे पटकन करून घेतले आणि रुहीला खायला दिलं. आता ती बघा कसं एक्सप्रेशन देते. म्हणजे तिचं म्हणणं होतं की TV लाव, टीव्हीकडे बघत होती बघा. हे बघा बऱ्यापैकी दूध आटलं आहे आणि हे असं झालं की मगच त्यात साखर टाकायची. पूर्ण कोरडं होऊ द्यायचं दूध आणि कलर पण छान आला आहे बघा. त्यात मी माझ्या अंदाजाने साखर टाकली आणि साखर टाकलं का थोडं त्याला पाणी सुटतं आणि थोडा तो असा पातळ होतो. पण हे पण पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचं असतं. किचन पण लगेच साफ करून घेतलं. तर किचन आवरून घेतलं. तेवढ्यात मी रुही पण खात होती. तर ती मला बेडरूममधून आवाज येत होती, मम्मा तू ये ना, मम्मा तू ये ना. हे बघा एकटी झोपली होती आणि मला म्हणत होती मम्मा मला तुझ्या खांद्यावर झोपायचं आहे असं म्हणत होती. आणि हलवा पण ऑलमोस्ट झालाच होता. बघा छान दिसतोय की नाही सांगा मला कमेंट करून. आणि जेवढा छान दिसतोय तेवढाच टेस्टला पण छान होता. त्यानंतर रुहीला बोर होत होतं. म्हटलं चल रुही आपण काहीतरी खेळूयात दोघं. मम्मी थोडंसं काम साईडला ठेवून तिच्यासोबत खेळली. मग तिचं टेंट हाऊस तयार करून दिलं, तर तिला पण थोडं बरं वाटलं. मग आम्ही दोघं मिळून टेंट हाऊस कनेक्ट करत होतो. तिला असं आवडतं की तिच्यात खेळलं की तिला छान वाटतं. आणि मेन म्हणजे मुलांना बरं नसलं की त्यांना मम्मी हवीच असते. तर तिचं पण सकाळचं तसंच चालू होतं, मम्मा पकड मम्मा पकड. बघा कसं करते. मम्मा हे लावू का, मम्मा ते लावू का, सारखं तिचं चाललं होतं. तर अशा प्रकारे पूर्ण लावून झालं होतं. सगळे रॉड्स एकमेकांना जॉईन करून झाले होते. तिला आवडतं ते, पण मीच मुद्दाम ते काढून ठेवते, कारण ती फक्त थोडा वेळ खेळते, त्यानंतर मग ते असंच पडून राहतं उगीच पसारा, म्हणून मग मी ते गपचूप ठेवून देते. ती स्कूलला गेली का सगळं आवरून घेते ठेवून देते. पण आज म्हटलं जाऊ दे, तिला बरंच नाही तर थोडंफार खेळेल म्हणून मी स्वतः काढलं ते. आणि ती खेळली पण थोडी, तिला बरं वाटलं.
ती मस्त तिची टेडीज वगैरेमध्ये घेऊन जाते, सॉफ्ट टॉईज, आणि त्यांच्यासोबत खेळत राहते. पण आज तिचा मूड नव्हताच, त्यामुळे ती फक्त थोडा वेळ खेळली आणि थोडी लगेच चिडायला लागली. मग म्हटलं चल रुही तुला औषध देते आणि झोपवते. त्याची खेळायची पण इच्छा होत नव्हती, कारण तिला बरं नसल्यामुळे तिला काहीच इच्छा होत नव्हती. त्यानंतर तिला औषध दिलं थोडंसं, म्हटलं झोपेल तरीही निदान. त्यानंतर झोपतच नव्हती, मग तिला मांडीवर घेऊन थोडं झोपवलं. तर बराच वेळ लावला तिने झोपायला. सारखी भूक लागली म्हणत होती, पण तिला तापामुळे जेवणच जात नव्हतं. आणि माझी सगळी कामं राहिली होती, ती झोपली. त्यानंतर मी सगळी कामं आवरली. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.